RCBचे क्रिश गेल पुढे इथं तेव्हा मित्रांनो याचे आम्ही रोज ऐकतोय रोज रोज डायरेक्ट मजा येते यांचं ऐकायला. वेलकम बॅक टू दी न्यू ब्लॉग. तर आजचा ब्लॉग सकाळी कितीला 10ला सुरू होतोय. कॉन्स्टंट आहे आम्ही बघा 10च्या आधी उठत नाही. हो मी उठलो होतो पण आता वापस झोपणार आहे मी. हा आज झोपा लागेल ना. मी सकाळी 5:30ला उठलेलो आहे आज. काय म्हणणं आहे तुझं याच्यावर? तर सकाळी 5:30ला उठलं तर तुला आता झोपावं लागेल. हां मग मी झोपणार आहे भैया डायरेक्ट. मी 5:30ला उठलेलो आहे आणि आता सध्या काही प्लॅन नाही आहे. थोडं बघू नाश्ता बिष्टा केला तर करू. मी पण सकाळी लवकर उठलो होतो. कधी 9ला सकाळी बापू आणतो मी. तर मित्रांनो आत्ता काही सध्या प्लॅन नाही आहे. खेळायला नाही गेला सगळे कसं काय? आता आम्ही तिघच आहे. मग काय रोज काय 5-6 जण असते? हो रोज 5 जण असतो. कोण नसतं. हे तिघच असते तरी आज नाटकं करायले कारण की यांना खाली कोणी खेळू देत नाही. घरात बॉल मारते बोलू दे हे गेलेले नाही. तर मित्रांनो सध्या काही प्लॅन वगैरे नाही. थोडा नाश्ता वगैरे करू मग मी सांगतो काही प्लॅन झाले तर मित्रांनो नाश्ता वगैरे झालेला आहे. तर आता संध्याकाळचे काही प्लॅन झालेले आहेत. म्हणजे समय म्हणलाय मी येतो बघू म्हणे कुठंतरी जायचं का. तर आता समर्थला फोन लावून विचारत नाही डायरेक्ट सांगतो की संध्याकाळी फ्री टाईम काढ थोडा. तर मस्त तिघं कुठं तरी फिरून वगैरे येतो काहीतरी करून आज संध्याकाळी. कारण की 2 दिवस झाली गेलोच नाही कुठं. तर विचारू आता संध्याकाळी क्रिकेट खेळायला काही हरकत नाही पण बोर होऊन चाललं आहे इथं. एक तर छोटं ग्राउंड आहे काही शॉट वगैरे मारता येत नाही. बोर होत आहे ना. तर समर्थला आता फोन लावतो त्याला सांगतो की समय येतो इथं आपण जाणार आहे कुठेतरी. तर बघतो आता काय प्लॅन होतं. जस्ट नाश्ता झाला आता आणि हे बघा तबला वापस घरी आणलाय. ते परीक्षा होती ना तबल्याची परीक्षा चालू आहे. तर रोज म्हणजे परीक्षा पहिली परीक्षा दुसरी परीक्षा त्या हिशोबाने परीक्षा घेता ना. तर त्या हिशोबाने परीक्षा चालू आहे. तर सर म्हणले की आजचे दिवस तबला घरी घेऊन जा. तर आणला होता आज घरी. काय आता उद्या जाणार नाही मी तसं मग डायरेक्ट परवा जाईल. तर परवा घेऊन जाईल मग तबला. सरांना आमचे कपाटे आवरलेले तरी आम्हाला अत्याचार होत आहे आमच्यावर. काय करावं काय करून. अरे घर कशाला काढायचं पण काढून नीट ठेवायचं. मी आत्ता ठेवलं माझं सगळं कपाटातलं ते काढलं. आणि इथलचे बघ इथं बघ माझ्या शर्ट पॅन्ट कप्पा कोण तुझा बापावर नाही काढायचा. ह्याच्यात काय काय खराब आहे ते बघायचं. घालायचं नसेल ते काढून परत तिकडे बाहेर ठेवायचं. गरीबाचे लेकरं घालू शकतात हे कपडे. तोडलं मित्रांनो. त्याला काही बोलणार नाही पण तसं बाहेरचा असून नीट कर चिमण्या. बाहेरचा असून चिमण्या नीट कर. बाप रे बघ असं होत असतं माझ्यासोबत जरा. अरे पण हे माझे कपडे त्याच्यात माझे कपडेच नाही ना कोणते तरी. तुझे माझे नाही तो कप्पा आवरायचा बोलले मराठीत. कंटेंट कंटेंट आहे आपल्याकडे. जिथं तिथं कंटेंट आहे. तेव्हा मित्रांनो याचे आम्ही रोज ऐकतोय रोज रोज डायरेक्ट मजा येते यांचं ऐकायला. मी काय करतो समायला फोन लावतो त्याला ये म्हणतो पटकन आणि त्याच्यानंतर समाजच्या घराखाली जातो. त्याला तर काय खाली फोन लावला समाज ये खाली केलं की येऊन जातो. तर माझा प्लॅन चालू आहे. थोडा तबला वाजवतो आणि त्याच्यानंतर समायला फोन लावतो आणि मग जातो खाली. ते जे ना इतके भारी वाजवतात ते रिषभ शर्मा असे भारी वाजवतात. त्यांच्या ह्याच्यावर कधी कधी वाजून पाहतो मी. तर बघू आत्ता वाजून पाहतो. थोडा घेतो तबला बाहेर बघू ट्राय करू जमलंच तर. आणि थोड्या वेळ समायला आत्ताच फोन लावून घेतो. तू निघ 5:30ला आले की खाली फोन कर म्हणतो त्याला. मग तो आला की जाऊ आपण लगेच खाली. काहीच स्थान नाही. दूधवाले मामा आली. दूधवाले मामा ओ दूधवाले मामा. या बा मित्रांनो दूधवाले मामा पळते मी. आतंकवाद मॅडम तुझ्या आणि त्यांच्यात फरक असलाय माहिती का? ओ दूधवाले RCBचे क्रिश गेल पुढे इथं. काय बोलला मी तुम्हाला.
RCBचं क्रिस गेले फिल्डिंगला जाय ओ फिल्डिंगला जाय मस्त थांबलं ते दूधवाले मामाची थांबतील तर थांब काही लोक रे सोडते तर मित्रांनो समाज काही येत नाही म्हणलं आम्हाला तर म्हणलं आता कायच करू आम्ही गाडी पण नाही आमच्याकडे इंडिका बोलते इंडिकामध्ये आता फिरून येतो मस्त कुठेतरी पुढं फिरायचं सांग नको कुठं काहून चल ना आम्ही आत्ता खाली जात होतो थोडी गाडी वगैरे सुरू करतो आणि मग जातो घरी शूटिंग पार अशी होती हा मला इथून घेतो मी याच्यातनं तुला घेतो सिस्टम आहे जिथं तिथं कोण नाही म्हणलं याला कोणतरी नाही म्हणलं हे थोबाडा घ्यायचं नाही बोर झाले मला नाही मग म्हणून तर म्हणतो एक राऊंड मारून या मला कोणती रेंज आहे बाई त्या घरा आधी जाली की हॉटेल बी रेल तर थोडं आता दीडच्या किती 50-1 किलोमीटर फिरून येतो मित्रांनो आणि मग भेटतो तुम्हाला सरळ जेवण बिवण झाल्यावर ब्लॉग संपवायला येईल ना मी तेव्हा भेटतो तर मित्रांनो समर्थला आत्ता सोडलं मी मस्त गप्पा वगैरे मारत बसलो होतो आम्ही गाडीत काय करावं काय नाही पुढं त्याचं ठरवलं होतो आम्ही 12वी झाली ना आता बोर्ड रिझल्ट वगैरे तर त्या हिशोबाने ठरवत होतो आता काय सध्या जेवायला जातोय वर बघू मग काय करायचे केस बनले घाण झाले यार ते वाढले की माझी मागं पडता मग ती एकदम भंगार होऊन जाते तर सध्या बघू आता काय करायचे काय नाही पुढे ठरवायला लागेल ना तर त्या हिशोबाने सध्या जेवण वगैरे करतो भूक लागली जेवण झालं की मग भेटतो तुम्हाला काय सांगतो मग आता उद्याचे प्लॅन वगैरे आज तर समजायला यायला जमलं नाही उद्याचं बघू काय प्लॅन होतो त्या हिशोबाने सांगून मी तर हॅलो गाईज वेलकम बॅक टू द व्हिडिओ तर आता काय जेवण वगैरे सगळं झालेलं आहे बघा जस्ट तर आता समर्थला बोललो होतो फिरायला येतो का पण मलाच कंटाळा आला म्हणलं जाऊ दे भाई नको आत्ताच घरी गेलो ना 9:30ला तर लगेच कुठे फिरायला बोलवायचं त्याला जाऊ दे म्हणलं उद्यापासून सुरू करू आपण फिरणं सध्या काय जेवण वगैरे झाले आजच्या ब्लॉगमध्ये पण एवढं काहीच नाही कारण की ना कसे म्हणजे आता काही काही म्हणजे कामं येतात नसतं काही काही अशा महत्त्वाच्या गोष्टी होऊन जातात की त्याच्यामुळे आम्हाला प्लॅन सारखे कॅन्सल करावं लागतंय नसतं आजचा पण 1 नंबर प्लॅन झालेला होता तो सांगत पण नाही मी तुम्हाला कारण की तो उद्या पण कंटिन्यू होऊ शकतो ना म्हणून तर आजचे प्लॅन कॅन्सल त्याच्यामुळे समयला यायला नाही झालं वगैरे त्याच्या शॉपमुळे तर तेच मग आता काय सध्या गाडीत वगैरे फिरून आलो कारमध्ये थोडीशी चक्कर वगैरे मारून आलो गप्पा मारत बसलो मग की पुढं काय करायचं काय कसं काय करू काय नको करू भाऊ तर या सगळ्या गोष्टी म्हणजे गप्पा वगैरे झाल्या मग जेवायला आलो वर आता जेवण वगैरे झालेलं आहे चला आता झोप यायली तर हा ब्लॉग एडिट करतो एडिट वगैरे झालं की बाकी काही नाही आज सकाळी काय संध्याकाळी क्रिकेट खेळलो सकाळी काही कामं केले बस बाकी काही नाही आजच्या ब्लॉगमध्ये एवढं तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर स्टे ट्यून फॉर नेक्स्ट ब्लॉग चला लवकरच भेटू आपण उद्याच्या प्लॅनिंग घेऊन चला बाय बाय गुड नाईट